हातकणंगले तालुक्यातील कबनूर आणि इचलकरंजी परिसरात महापुरुषांच्या डिजिटल फलकाची विटंबना झाल्याच्या आरोपानंतर तणावाचं वातावरण निर्माण झालंय। संबंधित महिलेवर गुन्हा दाखल करून तत्काळ अटक करावी तसंच अतिक्रमण हटवावं या मागण्यांसाठी शेकडो महिला आणि कार्यकर्त्यांनी रस्ता रोको आंदोलन केलं। दरम्यान दगडफेक आणि पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज झाल्यानं परिस्थिती आणखी चिघळली। हातकणंगले तालुक्यातील कबनूर इथं महापुरुषांचा डिजिटल फलक फाडल्याच्या आणि अवमानकारक वक्तव्य केल्याच्या आरोपानंतर गावात संतापाची लाट उसळली। कबनूर डेक्कन मिल रोडवरील भाजी मंडई परिसरात ही घटना घडल्याचं सांगितलं जातंय। या प्रकरणी संबंधित महिलेवर तत्काळ गुन्हा दाखल करून अटक करावी तसंच बेकायदेशीर अतिक्रमण हटवावं या मागणीसाठी शेकडो महिला आणि कार्यकर्ते रत्नापण्णा कुंभार चौकात एकत्र आले। सुमारे तासभर रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं। आंदोलनादरम्यान विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला। घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येनं ग्रामस्थ चौकात जमा झाले। संतप्त जमावानं इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलीस ठाण्याकडे मोर्चा वळवत घोषणाबाजी केली। रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती। दरम्यान काही अज्ञात व्यक्तींनी संबंधित महिलेच्या घरावर हल्ला करून तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेत दुचाकी आणि घरगुती साहित्यांचं नुकसान झालंय। परिस्थिती चिघळत असताना जमावाकडून पोलिसांवर दगडफेक झाल्याची घटना घडली। या प्रकारात शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्यासह 4 होमगार्ड जखमी झाले। जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला। 2 समाजांमध्ये तेढ निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी कार्यकर्ते आणि ग्रामस्थांना पोलीस ठाण्यात बोलावून चर्चा केली। मात्र आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम राहिलं। सध्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। प्रशासनाकडून नागरिकांना शांतता आणि संयम राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे।